श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 10 जुलै वार गुरुवार आणि उद्या आलेली आहे गुरुपौर्णिमा. तर बघा, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. ही पौर्णिमा अतिशय शुभ मानली जाते. या तारखेला वेदांचे निर्माते महर्षी वेद यांचा जन्मदिवस असतो. म्हणूनच त्यांना या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा देखील असं म्हटलं जातं. आषाढ पौर्णिमा देखील म्हटलं जातं. हा दिवस प्रामुख्याने गुरुपती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असतो. शास्त्रानुसार गुरूंचे स्नान हे देवांपेक्षा वरचे असते. त्यामुळे या दिवशी आपल्या गुरूंची सेवा उपासना केल्याने आपल्याला अधिक फळ मिळते. ज्यांना गुरु नाही त्यांनी गुरुपद घ्यावे. या दिवशी गुरूंप्रती केलेली सेवा हे देवांपर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतात. गुरूंच्या ज्ञानाने देव सापडतो, म्हणून गुरूंचे स्थान हे देवापेक्षा वरचे आहे. गुरूंचे ज्ञान आणि आशीर्वाद आपल्या आयुष्यात असणे खूप महत्त्वाचा असतो, कारण गुरूंचे ज्ञान हे जीवनातील अंधार दूर करते, यश आणते, माणसाला समाजात आदर मिळतो आणि बुद्धिमत्ता विकसित होते. धार्मिक दृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा किंवा उपाय केले जातात. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. गुरुपौर्णिमेला झाडूला घरात जो आपण वापरतो त्याला एक वस्तू बांधायची आहे. यामुळे पैशांनी घर भरून जाईल. घरातील इडापिडा 24 तासात संपेल. तसेच घरातील नजरबाधा, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. तर अशी कोणती वस्तू झाडूला बांधायची आहे, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन जर असाल, पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी रात्री करायचा आहे. सायंकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. झाडू हे धार्मिक दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. विशेष लक्ष्मी मातेचे संबंधित आहे. झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि घरातील स्वच्छता राखण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला समर्पित आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमण करत असते, म्हणून झाडूंसंबंधी काही उपाय जर आपण केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. जर आपल्या घरामध्ये धनासंबंधी काही समस्या असतील, आपल्या घरात पैसा टिकत नसेल, आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामात यश मिळत नाही, घरात महत्त्वाची कामे पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये काही वस्तू आहेत त्यामुळे आपल्या घराची, मुलांची प्रगती होत नसेल, घरात आर्थिक स्थैर्य नसेल, घरात सतत वाद विवाद, क्लेश, भांडणं होत असतील तर हा उपाय तुम्ही गुरुपौर्णिमेला आवर्जून करा. हा उपाय आपल्याला घरातील झाडू संबंधितच करायचा आहे. जो झाडू आपण घर स्वच्छ करण्यासाठी वापरतो तोच झाडू तुम्हाला हा उपाय करण्यासाठी घ्यायचा आहे. उपाय करण्यापूर्वी तुम्ही सर्वप्रथम घर झाडूने स्वच्छ करायचं आहे. यानंतर आपल्या घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला तुम्हाला सर्वप्रथम ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तिथे थोडंसं हळदीचं पाणी शिंपडायचं आहे आणि यानंतर त्यावर तुम्हाला आपल्या घरातील झाडू जो आहे तो ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला एक लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा घ्यायचा आहे, ज्याला रक्षासूत्र किंवा मौली धागा असे म्हटलं जातं. जर तुमच्याकडे लाल रंगाचा, पिवळ्या रंगाचा धागा नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जो पांढरा धागा असतो
त्याचे तुम्हाला 7 लांब धागे काढायचे, एकत्र करून त्याला हळद आणि कुंकू लावून लाल पिवळे बनवायचे आहे। यानंतर हा धागा आपल्याला 3 वेढे बांधून आपल्या झाडूला बांधायचा आहे आणि यानंतर आपल्याला या झाडूला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत। तिथे एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडेसे अक्षता घ्यायचे आहेत, म्हणजेच थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि ते अखंड ह्या कुठे तुटलेले फुटलेले असे घेऊ नका, अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला थोडीशी फुलं घ्यायची आहेत, फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला या 2 वस्तू झाडूला अर्पण करायच्या आहेत। दोन्ही हात जोडून तुम्हाला लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। तुमच्या घरातील अलक्ष्मी बाहेर जावी, घरातील इडापिडा नजरबाधा संपावी, घरात सुख शांती समृद्धी नांदावी, घरामध्ये चहूबाजूनी पैसा यावा असे मनोभावे प्रार्थना करायची आहे या झाडूला। आता हा झाडू तुम्ही तुमच्या घरात ईशान्य कोपऱ्याला ठेवल्यानंतर रात्री तो कोणाला दिसता कामा नये, यासाठी तुम्हाला एक स्वच्छ कपडा घ्यायचा, पूजा करून झाल्यानंतर तो कपडा त्या झाडूवर टाकून ठेवायचा। तो झाडू कोणालाही दिसणार नाही। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं, स्नान करून झाल्यानंतर तो झाडू तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि सर्वप्रथम स्वयंपाकघर स्वच्छ करायचं आणि यानंतर तुम्ही इतर रूम ज्या आहेत त्या स्वच्छ करू शकता इतर त्या झाडूने। तर अशा पद्धतीने तुम्हाला झाडूने हा उपाय गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे। ईशान्य दिशा ही अतिशय शुभ मानली जाते। या दिशेला सर्व देवदेवतांचा निवास असतो। या दिशेला आपण जर झाडूची अशी पूजा केली तर हा दिवा लावला, आपल्या कुंडलीतील ग्रह मजबूत होतात आणि सर्व दोष आपले नष्ट होतात आणि आपल्याला अपयशाचा सामना करावा लागत नाही। जर तुमच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमकुवत असेल तर लाखो प्रयत्न करून देखील प्रगती होत नाही, उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही, प्रत्येक कामामध्ये अपयश येतं। तर या गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या क्षमतेनुसार हळद, पिवळी डाळ, बेसन लाडू, केळी, केसर, पितळेची भांडी यांसारख्या वस्तू ज्या आहेत त्या दान करायच्या आहेत। यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो आणि शुभ परिणाम देत असतो। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील, दोघांचं पटत नसेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेल्यानंतर त्याचं रूपांतर भांडणात होत असेल तर या दिवशी तुम्हाला गुरुयंत्र स्थापित करायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे। यामुळे वैवाहिक जीवनामध्ये सुरू असलेल्या समस्या दूर होतात, तसेच सौभाग्य वाढते, सर्व कामे तुमची जी आहे ती पूर्ण होतात, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते। तसेच ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचणी येत आहेत, मुलांना जो काही अभ्यास करतात तो लक्षात राहत नाही, तर अशांनी गुरुपौर्णिमेला गीतापाठ करावा, याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटे छोटे उपाय जे आहेत ते गुरुपौर्णिमेला करायचे आहेत। ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा, ज्यामुळे त्यांना देखील याचा फायदा होईल। चला तर मग या व्हिडिओचा इथे सेंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत नवीन व्हिडिओवरती पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ।